ये विश्वाई. काय आता मला पण पक्षात सहभागी करून घेताय की काय? नाही, आयडिया तर जबराट आहे. पुढे मागे विचार करायला खरंच हरकत नाही. बस आधी, मी चहा आणते तुला. नाही नाही नको, आधी का बोलवलंस ते तर सांग. सांगते, बस तू आधी बस. खूप महत्वाच्या कामासाठी तुला आता इथे बोलवलंय. अरे गाडे पाटलांच्या घरी ना महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम असतो, तशी प्रथा आहे इथली. ओके. आणि यावर्षी मी आणि सिद्धिराजनी असं ठरवलंय की हा कार्यक्रम काहीतरी वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा. म्हणजे नेमकं काय ते अजून आम्हाला कळत नाहीये, त्यासाठीच तुला बोलवलंय. त्यामुळे तुला कुठली कमाल आयडिया सुचत असेल तर भाई प्लीज सांग मला. पण नक्की काय घडतं महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात? पूजा वगैरे असेल ना घरी? हो, म्हणजे पूजा असते, त्यानंतर महाशिवरात्रीचा अभिषेक असतो आणि मग त्यानंतर महाभोजन, महाप्रसाद झालं. म्हणजे बेसिकली लोकांनी कार्यक्रमातून घरी जाताना काहीतरी घेऊन जायला हवं. एखादा छान प्रसन्न असा एक्सपिरियन्स किंवा एखादी वस्तू, असंच ना? करेक्ट करेक्ट कळलंय तुला. पण कसं ना, भेट वस्तू आपण सारखं देतच असतो. म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी किंवा इतर कार्यक्रमांच्या वेळी भेट वस्तू देतोच. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की यावेळी काहीतरी वेगळं करावं आपण, पण काय ते कळत नाहीये नेमकं. हा, म्हणजे कार्यक्रमातनं जाताना लोकांची मनं भक्तीनं भरलेली असावीत असं वाटतंय आम्हाला. पुढच्या 10 दिवसांनंतर माझ्यासाठी एक गाण्याचा इव्हेंट प्लॅन करूयात. त्या इव्हेंटच्या निमित्तानेच मी सगळ्यांसमोर येईन आणि तिथेच सगळ्यांना कळेल की मी जिवंत आहे. परफेक्ट बोललीस तू भावनाताई. म्हणजे बघ, हा कार्यक्रम लोकांच्या मनात रेंगाळत राहावा म्हणून एक गायनाचा कार्यक्रम करायचा का आपण? अरे वा, मस्त आयडिया आहे. पण हे बघ, मला सांग, गाण्याचा कार्यक्रम म्हणजे भक्ती संगीताचा कार्यक्रम. देवाची गाणी, महादेवांची गाणी, लाईव्ह म्युझिक. म्हणजे काय होईल की वातावरण सुद्धा भक्तिरसात बुडून जाईल, गाण्याने घर सुद्धा दुमदुमून जाईल आणि मुख्य म्हणजे लोकांच्या मनात हा कार्यक्रम कायम राहील. नाही खरंच, पण एक नंबर आयडिया. भावना, विश्वा, तुम्हा दोघांना ना खरंच मानला. ठरलं, मग आपण हा गाण्याचा कार्यक्रम करूया. वा विश्वा, मस्त आयडिया आहे तुझी. तू मला सांग, तुला काय मदत लागणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम करण्यासाठी गाणारी मंडळी, वादक, हे सगळं तुझ्या ओळखीचे आहेत का कोणी? हो, आहेत ना. कॉलेजमध्ये असताना मी ज्या आर्ट सर्कलमध्ये होतो ते अजूनही ऍक्टिव्ह आहे. बरेच फेस्टिवल्स गाजवलेत आम्ही. मी काय करतो, लगेच फोन करतो. भाई साहेब, संपला विषय. त्वरित तात्काळ ताबडतोब बोल, आणि त्यांना काही व्यवस्था वगैरे करायची असेल तर आपण सगळं अरेंज करू. टेन्शन नको घेऊस. डन. वीणा, आठवणीने रोज तुळस पूजत जा बरं. हां, आणि जास्त पाणी घालायचं नाही. नाही तर तुळस काय म्हणते. तुला नमस्कार करून झाला का? झाला. दुपारी अंगण साफ करून घेत जा. हो, ते पलीकडे काम सुरू आहे, त्यामुळे खूप धूळ होते. आणि पडवी रोज पुसायची बरं का? होय. अय्या, झालात तुम्ही तयार? थांब जरा. लक्ष्मी निवास, लक्ष्मी, गेली इतकी वर्ष रोज तुझ्या कपाळावर कुंकू लावायची सवय झाली का? आता काही महिने का होईना, पण या गोष्टीला मी मुकणार. हे असं करता बघा तुम्ही. आता निघताना असं काही बोलायची गरज आहे का? मग माझ्या डोळ्यात पाणी आलं की परत तुम्हीच मला रडूबाई म्हणणार. नाही, सॉरी. डोळ्यातून पाणी नाही काढायचं. अगं, आपल्याला रोज फोनवर बोलायची तर संधी मिळणार आहे ना. मग झालं तर त्याच्यावरच समाधान मानायचं आपण. आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे यात सुकामेवा आहे. आणि हे लाडवाचं भाजून झालं होतं, पण लाडू वळायला वेळच मिळाला नाही. अगं, काही काळजी करू नकोस. तिथे गेल्यावर तसंही मला काय काम असणार आहे. मी वळेन लाडू. घराकडे नीट लक्ष देऊ नेहमीप्रमाणे. आणि हो, रात्री झोपायच्या आधी गॅस खालून बंद करायचा बरं का, सिलेंडर. हो. आणि संतोष, अरे ती बाथरूमची लाईट फडफडते, ती जरा बघून घेशील. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, हे कितीही म्हणाले ना तरी 3 कपच्या वर चहा द्यायचा नाही.
आई आई अहो किती काळजी कराल इथली. तुम्ही जा, आम्ही आहोत ना इथे सगळे, काही काळजी करू नका. चला निघूया. विश्वा, तू कधी आलास? का थांबलीस? किती छान गात होतीस. छान काय, मला साधी जमत सुद्धा नव्हती ही तर. नाही विश्वा, खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे आता मला. नाही, प्रॅक्टिस बद्दल बोलतेस ते खरं आहे, पण आतापासून रॅन्डम गाणी गायची नाहीत. तू म्हणत होतीस ना तुझ्या गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे, तो मी ठरवलाय. हो जानू, या महाशिवरात्रीला तू एका ठिकाणी गाणं गाणार आहेस. तू आता सगळ्यांसमोर येणार. मला फार दिवस उरले नाही आहेत. विश्वा, पण मी हे सगळं अशा पद्धतीने करते हे योग्य आहे ना? खरं सांगू, तू तुझ्या घरच्यांसमोर येणार म्हणजे इथे माझ्या घरात राहणं तुझं बंद होणार. माझी बेस्ट फ्रेंड माझ्यापासून लांब जाईल. अर्थात मला नाही आवडणार, पण मला असंही वाटतं की तू तुझ्या फॅमिलीला लवकरात लवकर भेटलं पाहिजेस. हो विश्वा, मलाही आता जाणवतंय की ती वेळ खरंच जवळ आली आहे. तू कंटिन्यू कर, मी आलोच. या महाशिवरात्रीला तुला चोरून तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायची वेळ नाही येणार. उलट तू उघडपणे सगळ्यांच्या नजरेला नजर देऊन उभी राहशील. काय ग लक्ष्मी, काय झालं? अशी बसलीस का? इथून जायचं या कल्पनेने अगदी प्राण गेल्यासारखं वाटलं. तो उमरा ओलांडण्याची इच्छा नाही आहे माझी. ए आई, आता जायचं कॅन्सल नको करू. चल चल निघूया पटकन, चल. नको काळजी करूस, मी काही माझा निर्णय बदलत नाही, निघणारच आहे. अहो सांगा ना याला. लक्ष्मी, तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि हे बघ, आत्ता जरी तुला असं वाटत असलं ना की तुझ्या पायातलं बळ गेलंय, पण मला खात्री आहे जेव्हा हरीशच्या घरी जाशील ना, त्याच्या घरचा उमरा ओलांडशील ना, तेव्हा 100 हत्तींचं बळ तुला मिळालेलं असेल. काळजी नको करूस.